महाराष्ट्रातल्या काही शेतकऱ्यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुद्धा भेट घेतली। आंदोलनाला पाठिंबा देण्याची मागणी यावेळी राज ठाकरे यांच्याकडे करण्यात आली। राज ठाकरे आणि सोबतच मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे या बैठकीदरम्यान उपस्थित होते। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, हमीभाव द्यावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणि या संदर्भात त्यांनी राज ठाकरेंकडे गाऱ्हाणे मांडले। खरं तर 2 दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला होता आणि भाजपवरती टीकास्त्र सोडलं होतं। की राज ठाकरेंचं एक जे त्याच्यामध्ये जे ते लक्ष घालतात तर तो विषय ते चांगल्या पद्धतीने हाताळतात आणि त्याला न्याय मिळेपर्यंत त्याच्या पाठीशी राहतात। म्हणून आम्ही राज ठाकरेंकडे आज आलेलो आहोत। शेतकऱ्यांकरता राज ठाकरेंनी पण भाग घ्यावा आणि जे शहरी विभाग म्हणा असन किंवा ग्रामीण विभागामध्ये जर काही काम करायचं असेल तर शेतकऱ्याशी ते जोडले गेले पाहिजेत, हा आमचा त्याचा उद्देश आहे। शिवसेना काय ते डबल ढोलकीसारखं डबल चालूच आहे त्यांचं, परंतु शिवसेना काय म्हणते की आम्ही सरकारला बाहेरून पाठिंबा देतो, सरकारने शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं। हे ते कोणते अश्रू म्हणतात ते अश्रू ढाळायचं काम त्यांचं चालू आहे आणि हे सरकारमधून बाहेर पडत नाही आणि ते शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत नाही।